जय हिंद एव्हरीवन. जय हिंद. तर प्रथमतः आपण आज इथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलो आहोत. तर त्यासाठी आपण आज पहिल्यांदा राष्ट्रगीताने आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांनी उभं राहा. स्टार्ट. जननायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. उत्सव तीन रंगांचा आज आभाळात सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी आज भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी आज भारत देश घडवला. तर आज आपण येथे सर्वजण प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलो आहोत. आपण येथे प्रजासत्ताक म्हणजे आज आपण सर्वजण राष्ट्रीय अस्मितेचा आणि अभिमानाचा असा हा सण आहे आपला. या प्रजासत्ताक म्हणजे काय तर प्रजेची सत्ता आज अस्तित्वात आली. 26 जानेवारी 1949 रोजी ती 1949 रोजी संविधानामध्ये मांडली गेली आणि 1950 रोजी ती अंमलात आणली. तर त्यासाठी आपण 26 जानेवारी हा दिन प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आपला क्लब कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेल हा याच तत्वावर आधारित आहे ते की विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठीच हा क्लब आपण चालवला जातो. ह्या क्लबमध्ये विविध कलागुणांना वाव मिळतो. तर नंतर ह्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य आणि त्यांचे महत्त्व सांगण्यासाठी मी नेहा यांना पुढे बोलवतो. जय हिंद एव्हरीवन. जय हिंद. So first of all, happy Republic Day everyone. So today I will tell about why we are celebrating Republic Day and what is exact history about behind the Republic Day. So every nation want their constitution for run the nation. So India got independence on 15 August 1947. So we also want our independent constitution for run our nation. So our Indian committee decide we will make one committee which is dedicatedly working on a constitution for making our constitution, Indian constitution. So that committee name is a Constitution Assembly. So and also chairperson of that Constitution Assembly was the Rajendra Prasad. So in that Constitution Assembly there are so many committee, exactly 13 committee was there and they were working on our building Indian Constitution. So one committee which is a drafting committee and chairperson of that drafting committee is was Dr. Babasaheb Ambedkar. So they approximately 3 years they were working on building our Indian Constitution and exactly 2 years 11 months and 17 days. So on 26 November 1949 we are adopted our Indian Constitution, but Indian Constitution came working on 26 January 1950. Why there is a 2-month gap? Anyone know? Because of Purna Swaraj. Yes, correct. 26 Jan 1930. Correct. So on 1930 Indian National Congress declared Purna Swaraj. Before that no anyone is talking about the Purna Swaraj, and from that day we are celebrate independence of India on 26 January from 1930.
before we got our Indian constitution and Indian independency. So for that our dignitaries and that committee person decided, जैसे कि आज हमने डिसाइड किया कि क्यों आज शास्त्र शक्ति लेते हैं. इट्स अ गुड डे, बेस्ट डे, कि अच्छा हो जाएगा कि 26 जनवरी भी है और अच्छा डे है. इसलिए दैट टाइम द पर्सन आल्सो डिसाइडेड कि दिस इज अ गुड अपॉर्चुनिटी, वी आर show our constitution and exactly came working on our constitution. So that's why there is a 2 month gap. एंड इस तरह से हमारा रिपब्लिक डे, इसलिए हम रिपब्लिक डे दिस डे को ऑन दिस डे वी आर सेलिब्रेटिंग रिपब्लिक डे. सो हम इंडिया में रिपब्लिक डे वेरी इंथुजियास्टिकली हम सेलिब्रेट करते हैं. एवरीवन नो एनी डाउट इन दैट. So in India, Delhi, there is a Kartavya Path. We by showing our parade, by our strength कि इंडिया की स्ट्रेंथ क्या है और हमारा कल्चर और डिफेंस फोर्सेस, उसमें अलग अलग फोर्सेस है, उसके वेपन्स, इसके थ्रू हम रिपब्लिक डे हमारा सेलिब्रेट करते हैं. अगेन हैप्पी रिपब्लिक डे एवरीवन. आई होप एवरीवन गॉट व्हाट आई से. थैंक यू. धन्यवाद नेहा, तुझे ही एवढी चांगली माहिती दिली याबद्दल. तर आता आपण शाश्वत शक्ती, जसं की आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे शाश्वत शक्ती. शाश्वत शक्ती म्हणजे काही आपली शक्ती शाश्वत ठेवणे, म्हणजे फक्त शक्ती आपण एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करतो. आज या ठिकाणी आपण यासाठी जमलो आहोत की आपल्या क्लबची शक्ती अबाधित राहण्यासाठी आपण फक्त एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करतो. तर हेच औचित्य साधून मी अखिल सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं थोडंसं मनोगत व्यक्त करावं. जय हिंद. थँक्यू. शाश्वत शक्ती. आपण इंजिनियर आहोत, राईट? ऑल ऑफ अस आर इंजिनियर्स अनलेस वी स्टार्ट अनदर कॉलेज हियर. CEC is basically consisting of engineers. And as engineers, we are, to call it in the Indian tradition, Shaktas, शक्तीचे उपासक. Because if we learn something about energy, we learn that it can neither be created nor be destroyed. Energy can only from one form to this change of energy or conversion of energy from one form to another फार महत्वाचं आहे. तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये सर्व्ह करायचं असेल, कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये सर्व्ह करायचं असेल, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की देर विल ऑलवेज बी फ्लो ऑफ एनर्जी. तुम्ही जर एक ऑफिसर बनून एखादं ऑर्डर देताय, सो वी कॅन हॅव 10 teams and 10 leaders, and each leader is giving the same order to their team. Each team will perform differently, or perception of that order will be different. The reason is energy. आजचा हा जो दिवस आहे की वी कॉल इट ट्रान्सफर ऑफ पॉवर. समबडी आस्क्ड मी की नाही त्याला ट्रान्सफर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणा. विथ रिस्पेक्ट आय डिसअग्री, बिकॉज ऑल ऑफ यू वॉन्ट टू बी लीडर्स. यू विल बी लीडर्स. आणि लीडरशिप द्यायचंच असेल तर पॉवर द्या. With great power comes great responsibility. Responsibility is something that should be taken. I can't give you responsibility. Responsibility अशी गोष्ट आहे जी तुमच्या मनात आपोआप तयार होईल जेव्हा तुमच्याकडे एखादं पॉवर येईल. आपण बघतोय आजूबाजूला that there is a struggle going on in the world. खूप काही चालू आहे गोष्टी. Last time I spoke, last year I spoke, I guess,
तेव्हा आणि आजमध्ये द एंटायर इंटरनॅशनल रिलेशनचं सिलेबसच चेंज झालं. US has withdrawn from World Health Organization, right, and what not. म्हणजे आपण अभ्यास करता करता इफ यू लुक ॲट समथिंग ॲज बेसिक एज मिडल ईस्ट कॉन्फ्लिक्ट, नाव देर इज नो वे टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग इन द मिडल ईस्ट. द रिझन इज द वर्ल्ड इज transforming rapidly every single day. Are all of you ready to grasp that? Except for the gentleman in front of me. All others are either electrical or electronics, right? What happened to NVIDIA last night? Do you know? Okay. Do you know what has happened to the company called NVIDIA in the last 3 years? No idea. NVIDIA का जो स्टॉक है ना, इट हैज स्कायरॉकेटेड. 2020 मध्ये NVIDIAचा स्टॉक आणि 2024 मध्ये NVIDIAचा स्टॉक जमीन आसमान का फर्क है. इट हैज ग्रोन अप लाइक एनीथिंग बिकॉज ऑफ चॅट GPT, बिकॉज ऑफ OpenAI. आणि जेव्हा तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या लोकल डिव्हाइसेसवर ऑनबोर्ड करायची वेळ येईल, तेव्हा हू विल विन द रेस? चिपसेट मेकर्स. अँड द ग्रेटेस्ट चिपसेट मेकर इज NVIDIA. यूज्ड टू बी अंटिल 2 days ago. 2 दिन पहले चाइना ने ओपन सॉफ्टवेयर लॉन्च किया, राइट? 2 days ago चाइना हैज जो ते DeepSeek नावाचं कंपनी आहे, they have come up with their LLM. They have come up with their LLM. LLM is large language models. And then again the entire thing has changed. And now they are saying that NVIDIA might shrink now, because China has got into the game of artificial intelligence. So how does artificial intelligence, China, NVIDIA, stock price link back to competitive exam cell, Republic Day, transfer of power? How? All this that happens around you, you want to be a leader, you should have your eyes and ears open. The moment you understand what is happening, the global events, those, when you integrate it in yourself, your worldview develops. That is the kind of graduates I want from competitive exams. Even when we learn the Constitution of India, we say that we have borrowed from the best. Why? At that time there was no Google or Chat GPT. We literally had the eminent people in the Constituent Assembly, drafting committee, who literally went out, found out things which are good for this country, and made sure that we take the best. And that is how the Constitution was made. Similarly, for all of you, you have to have that outward, that outlook you should have, because all of you will be graduating very soon, right? I can see some differences, some very basic differences, some very good differences. Started with internship with Airtel. Good. You? HR. In? HSC Technologies. Very good. Eric Eric Robotics. Robotics. Yet to start. Yet to start. दिख रहा है, कम बढ़ गया है, पहले स्ट्रेट था, है ना? वर्कआउट कम हो गया. जैसे फाइनल ईयर में जाता है ना, यू कैन सी दैट दिख रहा है सर फाइनल ईयर में है. बेटा बेटा आई नोटिस मिलिंद वाज नेवर लाइक दैट. अब मिलिंद को पेटा है. Sir,
घर का खाना, पीटी कम पड़ रही है, घर का खाना है. पॉइंट इज, आप लोगों ने सीईसी में बहुत काम किया है. You have given a lot, and I hope you have learned a lot. Now the only thing that remains is how do you convert? So maybe आपके पास अभी जो टाइम है, put that. What will change your strategy? Not strategy, but जब आप ग्रेजुएट हो जाओगे इस टाइम पे, मे बी इन द फाइनल ईयर, फाइनल सेमेस्टर, ये नहीं मैटर करेगा कि आपकी प्रिपरेशन कितनी हुई है, क्योंकि आपकी प्रिपरेशन हो चुकी है. वो चीज मैटर नहीं करती है. व्हाट मैटर्स इज योर आउटलुक. रीजन आई हैव बीन टॉकिंग अबाउट लॉट. थोड़ा सा आपको लगेगा कि डिस्कनेक्टेड बात कर रहा हूं, बट इट्स नॉट डिस्कनेक्टेड. ऑल दोज थिंग्स लिंक टू अ सर्टन वर्ल्ड व्यू. भले ही आपको किसी कंपनी में इंटरव्यू के लिए जाना है, यू आर अपियरिंग फॉर एनी ऑफ योर इंटरव्यू, मे बी CAPF, मे बी UPSC, SSB, whatever. What will matter is, do you have that outlook? Have that holistic vision, and the world is yours. You will never get bored. Don't have the holistic vision, you will get bored. थोड़ा सा बोरिंग हो ही जाता है. ठीक है. सो आई विश ऑल ऑफ यू द बेस्ट. द बेस्ट इज येट टू कम. नेक्स्ट 1.5 year to 2 years विल बी दोज ऑफ इंटेंस स्ट्रगल. बहुत ज़्यादा हार्ट ब्रेक होगा, बहुत ज़्यादा यू आर आउट. अभी नो बडी आस्क्स यू, आई गेस. आई थिंक दे हॅव स्टॉप्ड आस्किंग समर्थ फॉर इनपुट्स. करेक्ट. विचारत नाही ना, थांबलंय आता, काही इनपुट घेत नाही, काही नाही. करेक्ट. तिने तर आधीच सोडून दिलं. सुषमाने येणं बंदच केलंय. बट अदरवाइज ऑल्सो तुमच्याही लक्षात येईल की हम आए नहीं तो टीचर को फर्क नहीं पड़ता है, और जूनियर हमको पूछते नहीं है वो हम है क्या. असंच झालंय सध्या. इट इज दैट यू आर इन दैट फ्री स्टेट वेयर यू विल, दैट इलेक्ट्रॉन रहता है ना, एक ऑर्बिट से अगले ऑर्बिट में जाए. हाँ. सो यू आर नाउ इन दैट जोन. एस्केप वेलोसिटी आप अचीव कर चुके हो. तो अभी या तो आप जाके स्पेस में जाओगे, और यू कैन कम बैक इनटू द एटमॉस्फेयर. अर्थ का ग्रेविटी भी पुल नहीं कर रहा है. एंड दिस इज द टाइम वेयर ऑल ऑफ यू हैव द ग्रेट अपॉर्चुनिटी टू एंजॉय. बिकॉज आपके सीनियर्स को भी पूछ लो, शुरुआत ही इस बात से है कि हम 15 अगस्त की चीज अब 26 जनवरी को ले रहे, क्योंकि आप ही लोगों के पास टाइम नहीं था. ती म्हणाली ना की वाय 26 जानेवारी, वी आर टेकिंग दिस ऑन 26 जानेवारी. चांगला दिवस वगैरे काही नाही, 15 ऑगस्ट चांगला दिवस होता. पण हेच लोक अवेलेबल नव्हते. द फर्स्ट अँड ओनली थिंग आय आस्क्ड जान्हवी व्हेन शी कॉल्ड मी दिस मॉर्निंग वाज, म्हटलं की किती लोक आलेत ट्रान्सफर करून देण्यासाठी. एनिवेज, point is, as a club, CEC has gone from strength to strength. Last year we did some very remarkable things. Qualitatively there has been a change. If you remember from what work, CEC has kind of become autonomous. It is self-driven with less interference, and I think slightly more disciplined than yours, than it was in your time. Yes, it is. हाँ, फ्लॅशी थोडं कमी आहे. तुम्हाला इंस्टाग्रामचे थोडे रील्स कमी मिळतील, किंवा पोस्ट कमी असेल, किंवा शो ऑफ थोडा कमी आहे. बट दॅट इज वॉट ऑल ऑफ अस वॉन्ट CEC टू बी. वी आर नॉट लाईक अ रील मेकिंग क्लब. I had said this before also. सार्थक रिमाइंडेड दैट टू मी ऑल्सो, कि आप काम पे फोकस करो, सब्सटेंस को फॉलो करो, ग्लैमर बाद में आएगा. सो द प्राइमरी मोटिव हैज़ ऑलवेज बीन दैट ऑल ऑफ यू
study. And that has happened. So for that 1 year of CEC, last 1 year I have been observing there's a lot of intense work going on, which is kind of अलिप्त आहे बाकीच्या सगळ्या गोंधळापासून. चांगली गोष्ट आहे. As we look for more, I wish all of you all the best. Those who are taking new responsibilities, well, you have already taken it. August से January तक खींच के लाए हो. अच्छी बात है. Congratulations. And again on this Republic Day, प्रजासत्ताक जे आपण म्हणतो, मगाशी तुम्ही तिथे प्रोग्रामला होता की नाही माहीत नाही. हां, चीफ गेस्ट जोशी सर पण म्हणाले की ऑलवेज रिमेंबर दॅट यू शुड हॅव युअर ओन कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 1, आर्टिकल 2, आर्टिकल 3 लिहिलेलं पाहिजे. ओके, आय एम सो अँड सो. व्हॉट डिफाईन्स यू, राईट इट डाऊन. बसून लिहा. किती 10-12 आर्टिकलचं असेल. आर्टिकल 1 विल बी माय हू आय एम. Article 2 physical fitness, Article 3 my behavior with others, Article 4 my work culture. स्वतःबद्दल आपण एवढ्या गोष्टी लिहू शकतो. मग बघू संविधान कसं आपण हे करतो. मग तुमच्या लक्षात येईल की आपणच आपलं संविधान many a times it is very difficult to stick to our own constitution. Forget the Constitution of India. That is why the Constitution of India is important. Because it does not take even 1 minute for a country to go haywire. What happened in Bangladesh? Within 10 minutes, खत्म. 10 minutes it took. ठीक है, उसका precursor जो भी हो. Any of your neighbors you take on. What is happening in UK? Horrible. We stand strong because our constitution stands strong. Irrespective of the prime minister or the government, the constitution itself is very strong. नहीं तो फिर यूएस में भी वही हो रहा है ना, आदमी चेंज, रातों रात रूल चेंज. ठीक है. For 5 years they said we don't know about COVID. Today they are saying COVID came from a. That is the importance of constitution. Okay. Again, congratulations to all for having run a very good club. We have a lot more to do. Fortunately, I was able to come and talk here because I have been on bed rest for the last 24 hours. But अच्छा लग रहा है. And yes, we have some important events lined up. They know. देखें. ठीक है. Thank you. धन्यवाद सर, तुम्ही एवढं मला मार्गदर्शन दिलं त्याबद्दल. यानंतर आपण एक आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेल्फ क्लबचा एक शॉर्ट क्लिप केलेली आहे. ती शॉर्ट क्लिप आपण पाहूया.
यानंतर आपण कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वांचा सत्कार समारंभ करूयात आपण आता. तर फर्स्ट ऑफ ऑल मी अखिल सर तुम्हाला विनंती करतो की तेजस्वीताईंचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करावा. Congratulations, all the best. यानंतर जान्हवी यांना विनंती करतो दुबल सर हे सत्कार करावा. मिलिंद दादा दुबल सरांना विनंती करतो की यश दादा सत्कार करावा. बघा सर. अखिल सरांना विनंती करतो की समर्थदाचा सत्कार करावा. दुबे सरांना विनंती करतो की तेजस्विनीताईचा सत्कार करावा. अखिल सरांना विनंती करतो की सुषमा दिदीचा सत्कार करावा. या सर दोघे या. तर आता यानंतर मी दुबे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मोलाचे शब्द सरांनी बोललेले सांगावे. या सर. कालपासून मला बरेच फोन आलेत तुमचे की सर अटेंड करा, या इन्व्हाइट करायला. आणि सकाळपासून मी त्या प्लॅनिंगमध्ये होतोच. मी फोन पण केला, पण नंतर तुम्ही थोडंसं पोस्टपोन केलं. बरं केलं, कारण तिकडचा पण आपला इव्हेंट व्यवस्थित झाला आणि हा पण तुम्हाला एक स्पेशल तुम्हाला टाईम भेटला. इट इज व्हेरी गुड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे सांगायचं आहे, हे जेव्हा चालू केलं, स्टार्ट केलं अखिल सरांनी, आणि जे मुलं जेव्हा तुम्ही सुरुवातीला आले त्यावेळेस फार एकदम 4 ते 5 मुलांनी मिळून हे स्टार्ट केलेलं होतं. अनूप वगैरे त्यांची सगळ्यांची टीम होती. आणि नंतर तुम्ही हे जे काही आहे, जसं आपण एखादं झाड लावतो आणि झाड कसं सगळे वाढतं आणि त्याला वेगवेगळे फळं येतात, तर तसं मला आता हे फळं दिसत आहेत मुलांचे की आता हळूहळू हे वाढत चाललेलं आहे. आणि खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी प्लॅन करतात, ऑर्गनाईज करतात. आणि मी आणि अखिल सर आम्ही असं ठरवलेलंच आहे की आम्ही कधी म्हणू की हे सक्सेस झालं, जेव्हा ह्या टीममधून किंवा ह्या CECमधून आम्ही हिला पण नेहमी सांगत असतो सुषमाला की जेव्हा आम्ही स्वतः बघू की कोणतरी खरंच एखादा ऑफिसर याच्यापैकी झालेला असेल, तेव्हा आम्हाला खरंच खूप मनातून छान वाटेल की नक्कीच आम्हाला, आणि ते दिवस दूर नाही आहे, ते नक्कीच तुम्हाला तुमच्यातून आपल्याला हे दिसणार आहे. आणि तुम्ही हे खरंच ॲक्टिव्हिटी खूप छान पद्धतीने सगळीकडे वाढवलेल्या आहेत. असंच चालू ठेवा. पुढच्या टीमला पण माझा हाच मेसेज राहील की कंटिन्युअसली, आणि तुम्ही हे जे सिस्टीम जी बसवलेली आहे त्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की पुढची टीम जरी येत गेली तरी ही सिस्टीम एक वाढत राहिलेली पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे सिस्टीममध्ये, कुठेतरी थांबायला नको किंवा कमी पडायला नको, ग्रोथ झाली पाहिजे काहीतरी त्याच्यामध्ये. एवढंच मी तुम्हाला मेसेज देतो. थँक्यू.
now I invite Ankit sir to present a bad thing. So sir, because he was the director in direct support of our club, so I request sir to please present the bench. काय होतं बरेचदा आपल्याला आहे ना की सरांनी जसं सांगितलं की वी स्टार्टेड विथ व्हेरी फ्यू पीपल राईट, 4-5 लोक होते. तुम्हाला माहिती आहे तुम्ही सेकंड इयरला होता तेव्हा, नहीं तुम्ही फर्स्ट ईयरला होता ॲक्च्युली, फर्स्ट इयरला 3-4 लोग थे आणि लोकांना वाटायचं की अरे काय 2-3 लोग ही है. जितने 4-5 स्टूडेंट्स थे 10 स्टूडेंट्स रहेंगे. वैसे मैं था, काळे सर थे एंड दुबे सर. सो टू बी काय म्हणतात एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या कामामध्ये कोणतरी इंटरेस्ट घेऊन आपल्याला सपोर्ट करतंय. म्हणजे आता मला सांगायची पण गरज नाही आहे. काल मी तुझा फोन पण नाही उचलला, नाही सुमितचा फोन उचलला नाही मी, राईट. मी काल 12 तास झोपून होतो, सकाळपासून मी झोपलोय आणि आय वॉज लिटरली असलीप. आय कुडंट कॉल बॅक, मला एनर्जी नव्हती की फोन उचलण्यात. संध्याकाळी सरांशी बोलताना सरांकडे तुम्ही गेलात, राईट. सो दुबे सर इज काइंड ऑफ दॅट पर्सनॅलिटी की हू हॅज ऑलवेज सपोर्टेड इररिस्पेक्टिव्ह ऑफ whether he is associated with CEC, not associated, direct, indirect, असं काहीही नाही आहे. विदाउट बिईंग दॅट ही हॅज ऑलवेज बीन अ पिलर ऑफ सपोर्ट. आणि मला खरंच बरं वाटतं की जर मी जरी कॅम्पसमध्ये नसलो माझी कामं होऊन जातात, कारण विदाउट इवन मी आस्किंग हिम, म्हणजे ते माझे एक फ्रेंड आहेत, दॅट्स अ डिफरंट थिंग. ही इज माय कलिग, दॅट्स अ डिफरंट थिंग. बट वॉट इज मोर इम्पॉर्टंट दॅट ही इज अ व्हेरी व्हॅल्युएबल ॲसेट टू द CEC. Because whenever it time has come कि यार कुछ तो गडबड है, sir has chipped in and sir has helped it out. Be it तुमचं ते काय ते TEDxचा जो स्पॉन्सर होता मागच्या वेळेसचा, अनअकॅडमीवाला, त्याच्या वेळी सपोर्ट करायचं असेल, कुठल्याही कामाचं असेल. सो द वन पर्सन दॅट यू विल ऑलवेज फाइंड इज विथ CEC इज दुबे सर, राईट. सो आय टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू थँक हिम फॉर एव्हरीथिंग. And I present him the badge of CEC, that he is a member of CEC. Thank you, sir. हो, धन्यवाद सर. आणि आपल्याकडे आता नवीन मेंबर म्हणजे आधीपासूनच आहेत पण आता ऑफिशियली सर आलेले आहेत, तर त्यांचे एकदम मनापासून आभार. यानंतर मी तेजस्विनी ताईला विनंती करतो की समोर येऊन थोडासा अनुभव शेअर करा. जय हिंद एव्हरीवन. सो आमचा पहिल्यापासूनचा म्हणजे जेव्हा आमचे अनुपदादा वगैरे होते तेव्हापासूनचा एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे त्यांनी आम्हाला खूप गाईड केलं. सो ही स्ट्रॅटेजी मला माहिती आहे. आम्ही मागच्या वेळेस महेश दादाला बोलवलेले, तो कमी बोलतो त्याच्यामुळं आम्ही पण म्हणजे मागच्या वेळेस शाश्वत शक्तीला महेश दादाला बोलवलेलं पुढं की आमचं ऑन द स्पॉट बोलवलेलं. तिलाही कम्फर्टेबल की तिने युक्तीमध्ये चांगलं काम केलेलं, प्रोजेक्ट सिलेक्ट झाला होता, कम्प्लीट केला का तो पुढे? तो पुढे नाही झालं, पुढे नाही झाला. जाऊ दे, कम्प्युटर चांगलं काम करतीये, कम्प्युटर इंजिनियर बनणार आहे, एअरटेल मध्ये इंटर्नशिप करतीये. तर CEC इज नॉट अ क्लब. लाईक CEC म्हणजे ही टीम आहे की जिथं नाही का खूप ट्रान्सपरन्सी असते. इट्स नॉट लाईक अदर्स. इथं म्हणजे कोणीच पोझिशन नाही आहे इथं कोणती. तुम्हाला जे काम आवडतं ते तुम्ही करू शकता. आणि CEC मधून खूप शिकायला भेटतं तुम्हाला. म्हणजे मला पण भेटलं आहे खूप. मला म्हणजे तुम्ही बघितलं असेल आपण इव्हेंटसुद्धा टाईम टू टाईम की 5 मिनिटात काय होणार आहे पुढच्या, ते सगळं लिहिलेलं असतं, ऑन पेपर असतं. आपण मीटिंगमध्ये सुद्धा डायरी वगैरे कॅरी करतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप शिकायला भेटतात आणि त्या सगळ्या पुढे पण खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि मला त्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो आत्ता. आणि मला कॉर्पोरेटमध्ये म्हणजे खूप असा इंटरेस्ट नाही, पण आता फ्लोमध्ये गेली आहे, तर बघू पुढं
पुढं म्हणजे अजून पुढं मला बघायचं, अजून एक्सप्लोअर करायच्यात गोष्टी. सो लेट्स सी की काय होतंय. सो इथं भिंतीवर कुठे आपण ओनली गव्हर्नमेंट नो कॉर्पोरेट वगैरे लिहिलंय? नाही, पण म्हणजे कॉर्पोरेटचं एन्व्हायरमेंट वेगळं असतं सर. सो नागपूरला वी मेट समबडी कॉल्ड श्री सत्यनारायण मुवल. सांगितलं असेल नसेल माहित नाही. ते मला येऊन भेटले. मी ते जेव्हा ही वॉज गोइंग टू स्पीक, सो मी सार्थक आणि संकेत आम्ही तिघं बसलो होतो. बाकीचे पण होते, त्यांचं चालू होतं. मी म्हटलं हा एवढा मोठा माणूस आहे, तुम्हाला याची कल्पना नाहीये. सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड, प्लीज गुगल. अ सिंगल पर्सन फ्रॉम केमिकल आणि स्क्रॅपचं काम होतं त्यांचं आधी. मग केमिकलचे डिस्ट्रीब्युटर झाले, मग केमिकल्स मॅन्युफॅक्चर करायला लागले. Yesterday, I think he signed a MOU of 15,000 crore rupees at Davos. He is investing around 15,000 crore in Maharashtra in the defense sector. So, corporate मध्ये राहून, is he helping the Indian Army? Yes, sir. Simple. I will also do that. Think about it from that perspective also. Global perspective फार महत्वाचा आहे. Go build the next chipset company. You will help the country more than being the chief of the army staff. Tell me today, is the Indian Air Force chief? Okay, आता चालू आहे ना सध्या सबमरीन पण नवीन प्लॅटफॉर्म घेतला. What is of more benefit or what would India prefer right now? Chief of staff or somebody who comes and says कि 6th generation aircraft हमारे पास. 6th generation. There is a reason आप लोग engineering कर रहे हो. ठीक है, good. एवढंच बोलायचं होतं. त्याचे नाही corporate काही नाही. Good. धन्यवाद ताई. यानंतर मी सुषमाताईला विनंती करते की येऊन अनुभव व्यक्त करा. So, Jai Hind. जय हिंद. Thank you for giving me this opportunity. So, starting from Jai Hind only, we started before 4 years, and the first thing was who gave the quote Jai Hind. That time, sir was there at a mechanical seminar hall, and we started at that time. And I can say I was not for because I am getting something new things and exploring things. Because of that, I joined CEC. The only reason was passion. So how I got that passion? So once when I came in this college, I thought that there should be a club which will work for competitive exams. So when Anup, Sakshi and Sarthak Mahesh came in our classroom, and that time I felt like this is the beautiful day, and I guess that date may be around December March around. So I was too much happy, and after that I could not miss any single event from that day. So first thing I learned lot of things from speaking here to studying also. So lot of things, and the main important thing was passion. So how you decide your passion and how you work for that. Everything was good and everything was in a perspective. Even there was some sleepless night when QCFI was there, QCFI PPT. So your observation skills, everything improves when you have passion for anything. सो मी जसं स्टार्ट केलं म्हणजे जे काय होतं माझ्या सिनियर्सकडनं मला ज्या काही गोष्टी भेटल्या आणि तुम्ही त्या कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघता, दॅट पर्स्पेक्टिव्ह मॅटर्स. म्हणजे असं असू शकतं की मला क्लब कशासाठी हवा आहे आणि माझं काय हे आहे हे मी कदाचित नव्हतं बघितलं, बट त्या गोष्टी इनडायरेक्टली आपोआप इम्प्रूव्ह होतात.
माझ्याकडे स्टार्टिंगला जास्त चांगलं कम्युनिकेशन होतं. वेन फर्स्ट डे मी जेव्हा CECमध्ये बोलली आहे, माझ्याकडे तो अजून व्हिडिओ आहे. देन सेकंड, जेव्हा गोष्टी जास्ती होत गेल्या आणि इनिशिएटिव्ह टेकर्सचे आपण बोलतो, म्हणजे कोणी पिंच नाही केलं पाहिजे की काहीतरी तुम्हाला इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे. लास्ट नाईट और लास्ट yesterday night I told Janvi one of new idea. Sir said na I stopped everything talking to them and all. So I talked Janvi one idea that every day it's come with different theme and different day. Like आज 26 January, तर Republic Dayचं वेगळं थीम आहे. So we can start this initiative. Can someone do this every day so that at the end of month we can collect all these days, so current affairs will be there. सो दीज थिंग्स लाईक एव्हरी डे तुम्ही कसा विचार करताय आणि तुमचं पर्स्पेक्टिव्ह, तुमचं वर्ल्ड वाईड व्ह्यू काय आहे बघण्याचा, ते मॅटर करतो. आणि मी सेकंड थिंग सांगेल की आता सरांनी बोललं कॉर्पोरेटबद्दल, तर माझं माइंडसेट पण असं होतं की कॉर्पोरेट म्हणजे काही नाही आहे, म्हणजे लाईक मला कॉर्पोरेटमध्ये करायचंच नाही आहे, किंवा हे जे माइंडसेट होतं ते एकतर तुम्ही फर्स्ट टाईम डिसाईड करा की तुम्हाला काय पाहिजे, आणि जरी डिसाईड असेल तरी एक्सप्लोअर करणं इज बेस्ट ऑप्शन. सो मी इंटर्नशिप वगैरे तर काही करत नाही आहे. मी एमटेक्समध्ये इंटर्नशिप कंप्लीट केली एम्बेडेड सिस्टममध्ये ऑनलाईन. ते सगळ्या गोष्टी ठीक आहे, म्हणजे लाईक तुमच्याकडे तुमचे इफ मी एक पॉडकास्ट ऐकली किंवा थोडंसं एक्सप्लोअर केला, लाईक आपण बोलतो ना की प्लॅन ए असला पाहिजे, प्लॅन बी असला पाहिजे. सो आय थिंक देअर शुड बी प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी, अप टू प्लॅन झेड. युअर एव्हरी डे, एव्हरी मिनिट शुड नॉट बी लाईक एम्प्टी. सो तुमच्याकडे नवीन तुम्ही काही शिकला, आता मी जशी 6 महिन्यांमध्ये मी ऑफ आहे, मी जास्ती टाईम नाही देत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, तर त्यात मी नवीन काय शिकले. मला पेंटिंग आणि ड्रॉइंग बिलकुल आवडत नव्हतं आणि मी ते स्टार्ट केलं. सो नवीन हॉबी डेव्हलपमेंट. देन अजून SSBमध्ये ज्या गोष्टी लागतात किंवा ज्या काही एक्सप्लोअरवाल्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्ही कशा डेव्हलपमेंट करणार. तुम्हाला म्हणजे लाईक आपण काय करतो की आपल्याला असं वाटतं की आपण ज्या फ्लोमध्ये जातो आहे कदाचित तो फ्लो करेक्ट आहे, आपण त्याच्या म्हणजे सर बोलायचे की तुम्ही जे झापड लावलं आहे तुमच्या डोक्याला ते नको आहे, आणि ते म्हणजे ते झापड कसं बाहेर काढणार हे CECमधनं मी शिकले. लाईक कम्फर्ट झोन कसं ब्रेक करणार. लिमिट तर गोष्टींना नसतंच, कम्फर्ट झोन नसतं, काही नसतं. इफ तुम्ही डिसाईड कराल ना तुम्ही काही करू शकता. मी तर आपण खूप वेळा ऐकतो की 8 hours स्लीप इज नेसेसरी, असं काही नसतं. तुम्ही 1 hour स्लीप घेऊन पण सगळ्या गोष्टी करू शकता. सो मी हे तुम्हाला नॉर्मल मीटिंग्समध्ये बोलली आहे. सो ऑल दॅट थिंग्स आर गुड. आणि मी अजून म्हणजे सांगायचं झालं तर अशा खूप काही गोष्टी शिकली. पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग बोला किंवा बेसिक कम्युनिकेशन टू एंडपर्यंत, गोष्टी एक्सप्लोअरपर्यंत. CECमध्ये असं नाही आहे की तुम्ही येऊन म्हणजे काय बोलतात की सगळे जसे क्लब्स असतात बाकीचे, अशा क्लबसारखा क्लब नाही आहे. यू कॅन्ट से CEC ॲज अ क्लब. CECमध्ये तुमची पॅशन आहे, तुम्हाला पॅशन आहे म्हणून तुम्ही ते लक्ष्मण रेखा पार केल्यासारखं आत येता. सो दॅट पॅशन आणि तुम्ही तुमचं काय करताय डेली, दिवसाचा ॲनालिसिस, तुमचा डे किती प्रोडक्टिव्ह होता आणि किती प्रोडक्टिव्ह बनू शकतो. आपण असा विचार करतो की लाईक 24 hours मी 8 hours असं डिवाईड करून 8 hours प्रोडक्टिव्ह बनवेल. सो असं काही नसतं. म्हणजे ह्या गोष्टी मी इथून शिकली आहे. आणि एवढंच मी बोलू शकते की, आणि थँक्यू CEC की मी 4 वर्षात खूप काही म्हणजे एव्हरी डे मी काहीतरी नवीन शिकली आहे आणि त्याच्यामुळे मी आज इथे उभी आहे. दॅट्स इट. धन्यवाद सुषमाताई. आप में से कितने लोगों ने उसको पकड़ा है पता नहीं, बट टू ब्रेक इट डाउन वो मेरा काम है. बड़े लोग कुछ बोल के जाते हैं उसको ऐसे हम लोग करते हैं टीचर्स. ह्यूमन पोटेंशियल बद्दल सुषमा ने बोलली आहे, दॅट इज बियॉन्ड युअर इमॅजिनेशन, राईट. ओके, एक तास झोपून पण काम होऊ शकतं. प्रॉब्लेम एवढा आहे की काय काम करायचं, दॅट यू एक्सप्लोर. बरेचदा हे कधी व्हायचं नाही. म्हणजे आपल्या विजन मिशन मध्ये पण आहे की टू बी द मोस्ट सो अँड सो इंटरॅक्टिव्ह क्लब. आता विजन बदलू का? इज इट द टाइम टू चेंज द विजन? बिकॉज द विजन सेज टू बी recognized as a disciplined professional and most interactive club. And now 2 generations have said CEC is not a club in that sense. What are we? Think about it. Community. Exploring. Why are we not a
क्लब इन द ट्रेडिशनल सेन्स? लेवल ऑफ ऑर्गनायझेशन समजतं. इट इज नॉट टाइम बाउंड, लाईक आपल्याला काय करायचं हे आपण म्हणजे आपण इव्हेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी करतो, बट आपला फोकस आपण नाही घेऊ शकत. आपल्याकडे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल एक डिफरंट फोकस आहे आणि त्या इंडिव्हिज्युअल फोकसने आपलं करतो. साधन आणि साध्य. बाकीचे बऱ्यापैकी जे क्लब्स असतात ते साध्य असतात. आपण साधन मीन्स अँड एंड मराठीमध्ये सांगितलं थिंक अबाउट फ्रॉम अ व्हेरी डीप पर्स्पेक्टिव्ह. नॉट नेसेसरी दॅट यु नो क्लब म्हटल्यावर मग हे झालंच पाहिजे, मग ते झालंच पाहिजे, मग असं केलंच पाहिजे, तसं केलंच पाहिजे. नो, आवर पर्पज इज डिफरंट. What's the point? And what she said? Plan A, plan B, plan C, plan D. Wow. This is what I feel like telling these people. Because नाही आम्हाला हेच करायचंय. असे ओनली प्लॅन ए वाले लोक जेव्हा येऊन मला म्हणतात की नाही प्लॅन बी कशाला, प्लॅन सी, प्लॅन डी, प्लॅन असला पाहिजे, मला थोडं बरं वाटतंय. सावरकर म्हणालेत ना, अनादि मी अनंत. काय अर्थ काय? I am infinite. थँक्यू सर. यानंतर मी जान्हवी ताईला पुढे येऊन अनुभव शेअर करण्यासाठी सांगतो. चालेल. जय हिंद एव्हरीवन. जय हिंद एव्हरीवन. दॅट्स इट. दॅट इज द स्पिरिट. अँड टॉकिंग अबाउट हिंदीमध्ये कम्फर्टेबल असेल. माझं हिंदी जास्त निघतं. मी मध्य प्रदेशची आहे, ज्यांना माहीत नसेल, फर्स्ट इयर. स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट डे अनुप दादा वगैरे आले होते क्लासमध्ये. आणि माझं 10th पासून माझा एम आहे, हे मी खूप स्टार्टिंगपासून सांगत असते की मला IAS ऑफिसर बनायचं होतं. 10th पासून मी आतापर्यंत NCERTs वगैरे खूप म्हणजे माझं होतं स्टार्टिंगपासून. कॉलेजला येऊन मला असं वाटायचं की यार आता इंजिनिअरिंग फील्डमध्ये आता आली आहे, माझं एम माझ्याकडे येणार की नाही, मी त्या डायरेक्शनमध्ये जाणार की या डायरेक्शनमध्ये चालले जाणार, मला असं खूप मनात असं व्हायचं. मग तो दिवस होता जेव्हा सगळे आले आणि त्यांनी असं म्हटलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेल. मनाला एवढं भारी वाटलं ना कि सांगू शकत नहीं. बहुत अच्छी फीलिंग थी जिस दिन हमें पता चला कि कॉम्पिटिटिव एग्ज़ाम सेल हमारे कॉलेज में है, दैट इज़ JSPM RSCOE. और इवेंट्स हुए. द फर्स्ट इवेंट जब हमको सबको बुलाया था, अनूप दादा मतलब हमको गाइड किया था, आई वॉज द वन सिटिंग इन द फ्रंट एंड लिसनिंग. अभी भी वो फ़ोटो अनूप दादा मुझे भेजते कभी कभी और बोलते थे कैसी बैठी है, कैसे एक्सप्रेशन बना रही है. तो दैट इज़ द मेमोरी, दैट इज़ द एक्सपीरियंस. CEC आपको इतनी सारी चीज़ें सिखा सकता है जो आप सोच भी नहीं सकते. इट्स बियॉन्ड योर थिंकिंग कि आप कहाँ से कहाँ पहुँच जाओगे आपको पता भी नहीं चलेगा. लाइफ में इतनी सारी चीज़ें सिखाई है CEC ने, स्टार्टिंग फ्रॉम द डिसिप्लिन, स्टार्टिंग फ्रॉम इट कम्स फ्रॉम डिसिप्लिन टू डेडिकेशन एंड एवरीथिंग. आप जितना भी अपने लाइफ में आगे जाओगे, अभी आगे जितना भी सीखोगे, एवरीथिंग, आप हर चीज़ आप रिलेट कर सकते हो. ऑफिसर लाइक क्वालिटीज़ जो आप यहाँ से सीखोगे वो आपको हर जगह काम आएगा. हर जगह जहाँ पे भी आप जाओगे, जहाँ भी आप खड़े रहोगे, आप इंटर्नशिप करो, आप लाइफ में गवर्नमेंट जॉब के लिए आगे जाओ, आप कुछ भी करोगे आपके लिए CEC बहुत काम आएगा. एंड दैट्स इट फ्रॉम माई साइड. आई हैव लर्नड अ लॉट. थैंक यू CEC. इट वॉज ग्रेट working here and learning from each and everyone, not only seniors, also juniors. Thank you. धन्यवाद. या सिनियर्सने आम्हाला खूप काही दिलेलं आहे. तर तेच सांगण्यासाठी मी हर्षवर्धनला विनंती करतो की येऊन थोडंसं मनोगत व्यक्त करावं. चालेल. सगळ्यांना बोलू दे. हां बरं चालेल.
चालू आहे ना. So, Jai Hind everyone. Jai Hind. So I will tell about that Sushma said, and which I have experienced a lot from this club and mostly from sir. Like you have to break your thought process. Like जेव्हा मी सरला स्टार्टिंगला म्हटलं सर मला कोडिंग जमत नाही, येत नाही, म्हणजे येतं पण आवडत नाही, करत नाही. सर म्हटले 1 महिना कर, लॉंगेस्ट कोड सॉल्व कर. आणि ॲक्सेंचर येणार होती. ॲक्सेंचर येण्याच्या आय थिंक 15 days अगोदर सरांशी मी बोललेलो. आय वॉज ऑफ नथिंग ऑफ कोडिंग अँड आय हॅव क्रॅक्ड ऑल 2 codes ऑफ ॲक्सेंचर. Like you have to break your comfort zone, first thing. And second thing I want to say here ki like I don't know it's a correct time to speak or not, or it's a correct way to speak or not, but like Rishit Dada is here, like he is our senior, okay, and you can say you're super senior as all world says, okay. I'll take specific names that will get you to the quote I am trying to say right now, okay. Rishikesh Dada, Tejasvi and Neha, okay. They are the 3 successions. We are not the success, we are the just succession, okay. So as Rishikesh Dada said, sir मुझे कॉन्क्लेव में एंकरिंग करना नहीं आएगा और मैं फंबल हो जाऊंगा. Then they motivated us and our team member Tejasvi. She used to like I can't speak. She was not able to speak, and then I look up to Neha. Okay, so we are not the success, we are the succession. Okay, so this is the thing I think I want to express from the very deep of my heart. And CC gave me a lot of learnings, and we can say a lot of opportunities and number of areas to grow up. Okay, so I'm currently doing my internship in HR, and I have talked about this on sir that sir I don't want to go in technical sector, but I have done internship in project management, agile software, as I told to sir, and then I'm shifting towards HR. So my communication skills, my team building skills, my what we can say public interactions, like documentation skill we handle for the QCFI. These all things have helped me a lot to reach to my what we can say destination, and the destination is yet to come. So thank you. धन्यवाद. यानंतर मी यशदाला बोलवतो की थोडे एक्सपिरियन्स अनुभव शेअर करा. सो जय हिंद एव्हरीवन. सो मी बेसिकली सांगत म्हणजे मी CEC कडनं काय काय शिकलो हे मला मागच्या 3 महिन्यामध्ये खूप सारं असं होऊन गेलं, घडून गेलं की जे माझं पहिली ते एक इन्सिडेंट सांगतो. CEC म्हणजे मी काय काय शिकलो. माझं करंट काम करू जे सेकंड इयरचे त्यांना माहित नसेल त्यांना यांचं इंट्रोडक्शन तेवढं नसेल ना, ते थोडंसं सांगू आपण. फॉर एक्झाम्पल he is from mechanical engineering, direct second year. सर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग इथनं आहे. तुम्ही येतच नाही ना करणार ते विचारायचे तू सांगा. बेसिकली माझं आता करंटली एक SSB पण होतं, SSB कोलकाताला. तिथे पण मी स्टोरी CEC बद्दलच लिहिलेली. आणि असं नाही की कॉर्पोरेट लाईफमध्ये पण डिफेन्ससाठी प्रोजेक्ट नाही करू शकत आहे. रोबोकॉनला होता करंटली, पण हे सांगतो इंटर्नशिप एरिक रोबोटिक्स म्हणून आहे आणि डिफेन्स साठीच प्रोजेक्ट एक बनवला पण आहे आणि तो आता डिप्लॉय पण होतोय. हा काम करतोय आणि डिफेन्स कुणासाठी करतोय रोबोट? एअरफोर्स साठी. आम्ही ऍज अ रणवी मित्र आम्ही एक असा प्रोजेक्ट केलेला आहे जो त्यांना आता डिप्लॉय होणार नेक्स्ट अपकमिंग 6 months मध्ये. सर 6 months मध्ये एअरफोर्स साठी एक आम्ही त्यांचा प्रोजेक्ट डिप्लॉय करतो. भरपूर गोष्टी CEC मधनं शिकलो. जे की काय शिकला ते सांग. भरपूर गोष्टी मीन्स असं की सर्वात आधी कम्युनिकेशन, जसे सुषमा बोलायची
की तू कर तू कर तू कर कर. मी करत गेलो. मला आत्ता पण माझं विजन, माझं फोकस काहीच क्लिअर नव्हतं, पण मी आता क्लिअर आहे की मला काय करायचं आहे आणि पुढे काय कसं करायचं आहे. बस तेवढंच एक गोष्ट आहे, बाकी काहीच नाही. थँक्यू सर. गुड. धन्यवाद यश दादा. तू विसरला नाही सर. यानंतर मी मिलिंद दादा याला आमंत्रित करतो. थँक्यू सो मच. थोडं लेंथी गेलं तर प्लीज पार्डन, बट ॲक्च्युली मी त्याला आधीच बोललो की मला ऑफिशियली बोलू नको. विल हॅव अ 1 hour सेशन अनऑफिशियली. Talking about CEC, my college journey started with CEC, and I can today say that my college is ending with CEC. So CEC was all around this batch. Leadership is an action, not a position. I'm a bit emotional about CEC, pardon me sir. And sir से जो attachment है, pardon me please. I came from army background, so मुझे civilian life की इतनी आदत नहीं थी, because as sir said कि corporate culture and army culture is a bit different thing. In army we usually are like a big family is there. यहाँ पे आके hostel life, new friends, and civilians का perspective was a bit different thing for me. So I was in a search of like-minded peoples like me. Then I found Anup Dada, Sarthak Dada, Sushma was also there. So I was not able to attend the first session of CEC, but because of my SSB. But after SSB, when I met Anup Dada, then I was introduced to sir. So Akhil sir के बारे में एक चीज़ है कि whenever I used to meet sir, I used to feel like कि I don't know anything. Like सरांचे जे काही डोस असायचे और जे काही ते लेक्चर द्यायचे येऊन और वीकली जे काही मीटिंग घ्यायचे ते, सो नाही, आय लिटरली फेल्ट लाईक, आणि मी माझे जे काही फ्रेंड्स आहेत त्यांना हे बोलायचो की इफ यू आर हॅव्हिंग समथिंग सेल्फ डाऊट और इफ यू आर फीलिंग दॅट यू आर ओव्हर कॉन्फिडेंट, देन गो अँड मीट अखिल सर. सरांशी एकदा बोलून बघा, देन येस, देन यू विल फील लाईक की ओके यू नीड टू लर्न सो मेनी थिंग्स. द वे सर स्पीक्स, सरांना ऑन द पॉईंट, मी सरांकडून खूप काही शिकलो आहे. CEC पेक्षा सरांकडून खूप काही शिकलो आहे. Regarding the first event which we took, the SSB program. So from that event, I got to know the importance of agenda. जे आपण आज agenda बनवतोय ना, I guess ती गोष्ट त्या event पासूनच चालू झाली की for every event we should have a agenda. त्यानंतर सगळ्या गोष्टी ठरतील की आपल्याला इव्हेंटमध्ये काय परफॉर्म करायचं आहे, गेस्टचं टायमिंग वगैरे सगळ्या गोष्टी. ड्यू टू CEC I have experienced like खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या, लाईक पिचिंग टू द कमिशनर ऑफ PCMC इन द लिफ्ट. लाईक कॉन्क्लेव्हसाठी लास्ट इयर मी आणि ऋषिकेश दादा वॉज ऑल्सो देअर. सो वी पिच्ड हिम इन लिफ्ट लाईक फ्रॉम द 4th floor to 1st floor इन अबाउट half a minute वी पिच्ड हिम. सो अशा गोष्टी होत्या CECमध्ये. अँड येस, द लाईक माइंडेड फॅक्टर विच वॉज स्टार्टेड ड्यू टू CEC. मी लाईक थॉट्स खूप सारे होते. ह्या सर्वांनी जे एक्सपिरियन्सेस सांगितले त्यातून खूप काही रिकलेक्ट झालं की लाईक फ्रॉम द फर्स्ट इयर टू दिस आय एम स्टँडिंग बिफोर यू. सो खूप सारे इव्हेंट्स झाले, खूप लोकं आली, खूप लोकं गेली. वी लाईक पॉझिटिव्स आय हॅव लर्न्ड फ्रॉम एव्हरीवन. लाईक एव्हरीवन हॅज अ पॉझिटिव्ह. सार्थक इज अ गुड रायटर. सुषमा एक कन्सिस्टन्सी, सुषमासारखी कन्सिस्टन्सी कोणातच नाही आहे. दे आर गुड सिंगर्स. She have improved a lot of communication. Like from the conclave, we 3 were there in the anchoring team, and त्या व्हिडिओज अजून आहेत जे सर ओरडतात आम्हाला की येस सर, येस सर. सो येस, दॅट वॉज द लाईक दॅट डे वॉज अ रिमेम्बरन्स. की देन योगिता दीदी, she helped that day to us, like in preparing the script of the anchoring and all things. So yes, CEC, as I started, like my college journey started with CEC, it is ending. Like
this is the final farewell which we are yes expecting. नाही farewell नाही. Sir, no sir, it is not required actually because yes, we wanted this sir. अरे भाई, this is the transfer of power, as in this takes place on 15th of August, where you are around on the campus for 1 year. You guide them from the first. Yes. Sir. No sir, actually. Yeah, thank you so much sir. All the best. धन्यवाद मिलिंद दादा. यानंतर मी तेजस्वीताईला विनंती करतो की येऊन आपले अनुभव शेअर करा. गुड मॉर्निंग. तर मी सगळ्यात सायलेंट मुलगी CEC मधली. मला थोडं पण बोलता येत नव्हतं, काहीच नाही. आता पण मला खूप भीती वाटत होती, मला हाताला पूर्ण घाम सुटले. तर जेव्हा मी 10th स्टँडर्डमध्ये होती ना, तेव्हा पहिल्यांदा असं स्टेजवर गेली होती. सेंड ऑफ होता आणि पहिल्यांदा स्टेजवर गेली होती आणि तेव्हा मला खूप भीती वाटत होती. मला आता पण भीती वाटते. तेव्हा मी माईकमध्येच रडून दिलं होतं, मला इतकी भीती वाटत होती. कारण की माझं एन्व्हायरमेंटच असं आहे ना, किंवा फॅमिलीमध्ये पण मी खूप लाडाची, मला असं प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलेलं आहे. तर मग पहिल्यांदाच पुणेला आली, त्याच्यानंतर CEC जॉईन केलं. त्याच्यानंतर कधीच वाटत नव्हतं मला. मी नेहमी स्वतःला ब्लेम करत असते की मला काहीच येत नाही. तरी मला ड्रॉइंग येते, सिंगिंग येतं, हे सगळं म्हणजे सिंगिंग पण मला कधीच म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता की मी कधी बोलणार आहे म्हणजे स्टेजवर जाऊन. त्याच्यानंतर मग माझ्या फ्रेंड्सनी की नाही तू चांगलं गाणं म्हणते. मग मी पहिल्यांदा फेसामध्ये परफॉर्म केलं होतं. तेव्हा सगळ्यांना खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता, खूप टाळ्या वाजवल्या. तेव्हा म्हटलं, मग तेव्हा मला असं वाटलं की यार काहीतरी येतं मला, सिंगिंग तरी येतं. त्याच्यानंतर मग CEC जॉईन केली. तेव्हा दादा, अनुप दादा, सार्थक दादा, महेश दादा, ते मला सगळे बोलत होते की नाही तू बोलत जा, थोडंसं बोलत जा. त्यांनी मग मला कॉन्क्लेव्हची अँकरिंग दिली. मी तेव्हा पण असं म्हटलं होतं की मी एवढा चांगला इव्हेंट आहे, एवढा मोठा इव्हेंट आहे, माझ्यामुळे खराब होऊन जाईल असं. मी ते बोलत होते नाही करायचंच आहे. त्याच्यानंतर मग कॉन्क्लेव्हची अँकरिंग केली. मग तेव्हा अजून कॉन्फिडन्स आला की यार थोडं तरी बोलता येते. मी असं नाही म्हणत की म्हणजे खूप गोष्टी शिकल्या इथे, असं नाही की पूर्णच शिकली. मला आता पण चांगलं एवढं कम्युनिकेशन नाही, पण ॲटलिस्ट मी इथे येऊन काहीतरी बोलते, त्याच्यातच मी खूप हॅप्पी आहे. अँड थँक्यू CEC. खूप काही आहे म्हणजे असं, बस एवढंच. थँक्यू. धन्यवाद तेजस्वीताई आणि सर्व सिनियरला, त्यांनी आपले अनुभव सांगितले. यानंतर मी सर्वांचे सुपर सिनियर ऋषीदादा याला विनंती करतो की त्यांनी येऊन आपला अनुभव व्यक्त करावा. फर्स्ट ऑफ ऑल रिअली सॉरी लेट झाला बरंच. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल रिअली सॉरी लेट झाला बरंच सर. आणि मला यायचं होतं, आजचा दिवस सुट्टी मिळाली कंपनीला, सो आलो. आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. हॅपी 76th रिपब्लिक डे टू ऑल. आणि तर माझं नाव ऋषिकेश देशपांडे. मी 2024 बॅचचा पासआउट आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. सध्याला मी टाटा मोटरमध्ये काम करतोय आणि ॲज अ क्वालिटी इंजिनियर मी तिकडं काम करतोय. आणि आत्ता मला 6 महिने झालेत तिकडं काम करून. आणि मी माझी इंटर्नशिप PHN टेक्नॉलॉजीज विमाननगरमधनं मी कंप्लीट केली आहे आणि मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर थोडक्यात मला असं एन्व्हायरमेंट पाहिजे होतं की लाईक मी जेव्हा SNPs होतो तेव्हा बरेचसे एक्झाम दिले. ND एक्झाम दिली, CDS एक्झाम दिली, ND एक्झाम दिली. बट अनफॉर्च्युनेटली ती क्रॅक होऊ शकली नाही माझ्याकडनं. आणि मला जायचं होतं डिफेन्समध्ये, बट काही सेटबॅक्स आले, घरी खूप प्रॉब्लेम्स आले, म्हणून अनफॉर्च्युनेटली ते एक थोडंसं साईडला राहिलं. येस, आय एम एन ॲथलीट. मी ॲथलेटिक्स पण करत होतो आणि करतोय आता पण माझी प्रॅक्टिस चालू आहे. 600 मीटर मी स्टेट लेवल पण खेळलो आहे चंदीगडला. सो इट वॉज अ ग्रेट मुमेंट देअर. आणि तर हे सगळं आहे म्हणजे CECचं जर्नी तर खूप मस्तच झाली आहे. आता सरांचं नेहमी एक प्रश्न असतो व्हॉट नेक्स्ट, पुढं काय करू शकतो. हे जे आपण आहे जे केलं आहे एक्सपिरियन्स सांगण्यात बराच वेळ जाईल, पण पुढं काय आपण करू शकतो. मी जेव्हा इंडस्ट्रीत जातो, जेव्हा इंडस्ट्री बघतो, बाहेरचे लोक बघतो, सगळ्यात मोठा स्टेटमेंट हा आहे की हाऊ टू डील विथ पीपल. म्हणजे तुम्ही एक्झाम देता, सगळं क्रॅक करता, सगळं देता, बट हाऊ टू डील विथ पीपल. जेव्हा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जावाल,
कुठल्याही कंपनीत जावाल, सगळ्यात मोठा प्रश्न असेल हाऊ टू डील पीपल. कारण मला अशी लोकं मिळाली चांगली पण आहेत, थोडीशी म्हणजे अशी पण आहेत, वेगळ्या टाईपची लोकं मिळाली. मला पटकन डील करता येत नव्हते त्यांच्यासोबत. बट काळांतानुसार माझी मम्मीने खूप सपोर्ट केला. मम्मी म्हणले की हे सगळे लोक तुला बाहेर मिळतील आणि तुला ते फेस करावं लागेल. इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड लीडर यू शुड नो हाऊ टू मॅनेज पीपल. कारण पीपल आर द फर्स्ट ॲसेट. तुम्ही जर म्हणजे आपण म्हणतो ना दगडात जीव टाकता आला पाहिजे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल कोणी गरीब आहे, कोणी लाईक मुलगी आपल्याला दिसते समोर, ॲज अ सिटीजन हाऊ वी कॅन कॉन्ट्रीब्यूट टू हर. आपण काय करतो, पैसे देऊन विषय संपवतो. नो, वी कॅन गिव्ह हर अ बुक. म्हणजे तिला जेवण पाहिजेच आहे, बट वी कॅन गिव्ह हर अ बुक. वी कॅन ॲटलिस्ट टेल हर दॅट तू पुढे जाऊन काय ते करू शकते, हे सांगणं गरजेचं आहे. लाईक आपण म्हणतो ना की गरिबी आहे, नुसतं बोलून काय उपयोगी आणि नुसतं गव्हर्नमेंटला ब्लेम काय करून उपयोगी, राईट. आपण काय करू शकतो, आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो वेगळं, हे महत्त्वाचं आहे. सध्याला माझा तोच एम आहे की ॲज अ सिटीजन मी माझ्या साईडनं काय करू शकेन. जे नुसतं ब्लेम नाही करणार की पॉवर्टी माहिती आहेच आहे, पॉवर्टी गरिबी आहेच आहे सगळ्यांकडे, म्हणजे प्रॉब्लेम सगळ्यांना आहे. बट आपण त्यांना कसं सपोर्ट करू शकतो की लाईक अनुपनं म्हणजे सगळ्यांनी झिरोपासून स्टार्ट केलं. कुणाकडं काहीच एम नव्हतं त्यावेळी की असं स्टार्ट करू. मी अनुपला फर्स्ट इयरला बोललो होतो की आपण असं क्लब स्टार्ट करू, पण त्याच्यानंतर काहीच म्हणजे थोडं झालं नाही. फर्स्ट इयरला थोडं ब्रेक झाला, मग सेकंड इयरला कोविड होतं ना त्यावेळी. सेकंड इयरला आम्ही तिघं चौघं एकत्र येऊन मग डिस्कस केलं की असं असं केलं पाहिजे. अनुपकडे असेल बरेचसे स्टोरीज असतील त्याच्यात सांगेल. आणि सो असं स्टार्ट झालं, जर्नी व्यवस्थित झाली. अँकरिंगचं पण बरंच शिकायला मिळालं. सो आता तुमच्याकडं पॉवर ट्रान्सफर होती आहे, लाईक हे सगळं सक्सेशन जसं हा म्हटलं समर्थ सक्सेशन ट्रान्सफर होते ना जनरेशन टू जनरेशन. बट वॉट ॲडव्हान्स यू कॅन डू मोर, तुम्ही अजून काय करू शकता इनोव्हेटिव्हली. आणि गव्हर्नमेंट एक्झाम्स क्रॅक करून तुम्ही ॲडमिशन्समध्ये जावाल, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत आणि अजून तुम्ही कसं बाहेरच्या जगाला फेस करू शकता ह्याच्यावर पण बघा. कारण बाहेरचं जग आपल्याला वाटतं तसं सोपं नसतं. म्हणजे आता मी काम करतोय, मला एवढा अनुभव नाही आला, बट तरी म्हणजे कळते लोक कशी आहेत काय आहेत ती. सो म्हणजे त्यावेळी आपल्याला एक मेंटली स्ट्रॉंग राहायला पाहिजे. मेन तर हे की लगेच सिनियर कोण मॅनेजर कोणतरी बोलतो आपल्याला आणि तो असं बोलतो जेणेकरून ते लागतंच. आणि मला तर बरेच बोलले मॅनेजर की तू हे करत नाही, तुला ते येत नाही, शिकून काय फायदा, ह्याचं युनिट येत नाही, त्याचं युनिट येत नाही. बट मी तेवढं शांत राहिलो, हो सर येत नाही, शिकतो. तिथं उलट उत्तर दिलं नाही, पण असं वाटलं घरी जाऊन की काय चालू आहे, काय इंजिनिअरिंग केली असं प्रश्न उठला. बट आई म्हणले की नाही तू शिकलाय ना, सगळे पॉईंट्स लिहून ठेव, सगळं लिही, क्वालिटीचं अजून वाच काय असेल ते, आणि शिकलायस तू कॉलेजमध्ये जाऊन हे केलेस, सो तुला एक मॅच्युरिटी आहे, सो त्याचा इम्प्लिमेंट कर. सो हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि बाकी सगळं तर आहेच आहे, लाईक तुम्ही सगळे करालच. काही मदत लागली तर आम्ही सिनियर्स आहेच तुम्हाला सपोर्ट करायला. आता बरेचसे कॉन्टॅक्ट्स नाहीत सध्याला सर, म्हणजे जास्त मुलं आहे आमच्या सिनियरसोबत, बट तरी साक्षीशी कॉन्टॅक्ट झाला आहे जसं, म्हणजे ती रनिंग वगैरे करते. सो आहे तसं, काही लागलं तर आम्हाला सांगत जावा. थँक्यू. टाटा मोटर्समध्ये जॉब करतोय. टाटा मोटर्समध्ये जॉब मिळाला ते नाही सांगितलं. हो सर. नाही सांगितलं सर, भेटायला पण नाही आला. मला नाही सांगितलं. हो सर, सांगतो मग मी काय भाषणात आहे का? राईट. सो इफ ॲट ऑल ॲडव्हर्सिटी ओव्हरकम कशी केली पाहिजे, पहिली गोष्ट. ठीक आहे, कुठली ॲडव्हर्सिटी असो ती ओव्हरकम कशी केली पाहिजे, की ती ओव्हरकम होऊ शकते का, सुरुवात तिथनच. तो जे म्हणाला ना प्रॉब्लम किसको नहीं है, अरे प्रॉब्लम जब हम देखते हैं लाइफ में, सेटबैक देखते हैं, तो आपको क्या लगता है, दिस इज द एंड. देयर इज होप. वी एस्पायर कि हमारा सिचुएशन अच्छा होना चाहिए, बट हमारे सामने बहुत पास में टेम्पलेट्स या फिर एग्जाम्पल्स नहीं होते, इसीलिए वो होप रहता है, वो फेथ नहीं रहता, वो कॉन्फिडेंस नहीं. इफ एट ऑल यू वांट टू, कभी भी लाइफ में ना हमारे एडवर्सिटीज, सेटबैक्स, वो जो रहेंगे, चैलेंजेस लाइफ के रहेंगे, उसको हम फ्लिप कर सकते हैं क्या, आपण ते आपली परिस्थिती बदलू शकते का, हा प्रश्न जर पडला, कोणाला फोन करायचा? ठीक आहे, थोडं गुड. थँक्यू. आणि तुझे म्हणलं ना
तिथे मॅनेजर भेटले, मॅनेजर असं बोलतात तसं बोलतात. यु नो वाय मॅनेजरने एवढं बोललं त्याला अफेक्ट का नाही झालं याचं कारण माहितीये का? बोल. काय मी पण बोलायची त्याच्यापासून सवय झाली. मी एवढा डेडली बोलायचं मॅनेजर माझ्यापेक्षा एक 3-4 लेवल कमीच असेल. सो इफ यू हॅव फेस्ड द काय म्हणतात त्याला जसप्रीत बुमराह को अगर आप फेस कर चुके हो तो फिर गली क्रिकेट क्या फर्क पड़ता है. वॅक्सिनेशन हो गया. गुड. सर मला समजून बोलले होते म्हणजे असं कळलं होतं की थोडं वाईट वाटलं होतं त्या दिवशी. अरे हे लोक लपून बोलताय. मी बसलो पुढे अँकरिंगच्या डिग्री यांना एवढं घातलेलं या बिल्डिंग मध्ये जाऊन रडत. मला एवढा त्रास झालेला आणि मला वाईट वाटलं की अरे का बोलतोय. त्याच्यानंतर मी रडत बसलो कारण का बोल गया है तो इतना क्यों बोला. दिस इज हॅपन. ओके. तर आपल्या सिनियरनी सुपर सिनियरनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. तर त्याबद्दलच ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी मी हर्षवर्धनला आमंत्रित करतो. सगळ्या सिनियर्सनी त्यांचं इंट्रोडक्शन किंवा अनुभव ज्युनियर्सला सांगितला. आता माझं इंट्रोडक्शन आणि माझा अनुभव मी सिनियर्सला आणि सरला सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव हर्षवर्धन काझे आहे. मी TY सिव्हिलचा आहे आणि मी मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे आणि मी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करतो. मी ऑलमोस्ट माझ्या नाही म्हणता सेकंड इयरमध्ये मी CC क्लब जॉईन केला आणि त्यावेळेस सगळे सिनियर्स म्हणतो ना आणि सिनियर्स आणि त्यावेळेस फक्त SY आणि TY होतो म्हणजे कॉलेजमध्ये आणि ऑलमोस्ट फर्स्ट इयर तर नव्हतं आलेलं आणि BTech तर सुट्टीवरतीच होतं आणि यांचा सगळ्यांचा एक्झामचा फेज चालू होता. एक्झामचा फेज चालू होता आणि त्या फेजमध्ये मी कम्प्युटर एक्झाम जॉईन केलं आणि स्टार्टिंगला मग आम्ही SYs घ्यायचो DLS. नंतर नाही का आमच्यासोबत काही सिनियर्स वगैरे जॉईन झाले. पण ज्यावेळेस आम्ही DLS वगैरे घ्यायचो पण असं वाटलं नाही की मी स्टार्टिंगला पहिले सरच म्हणायचं सगळ्यांना. मला वाटलं नाही की आपणच म्हणजे आपल्यातलेच कंडक्ट करता. मी स्टार्टिंगला 1-2 दिवस सर म्हटलो. नंतर कळलं की आपलेच सगळे. नंतर कळलं की मला फक्त SYs असतील. पण ज्यावेळेस आम्ही सगळे बसलो ना त्यावेळेस पण म्हणजे सिनियर पण आमच्यात बसले. पण असं कधी फील झालं नाही की लाईक ते सिनियर होते आणि आम्ही ज्युनियर होतो. सगळे एका लेवलला फील झाले. म्हणजे त्यांनी कधी असं आम्हाला ट्रीट नाही केलं की लाईक तुम्ही ज्युनियर आहे आणि आम्ही सिनियर आहोत. आणि भरपूर वेळेस म्हणजे लाईक काही जरी टास्क असलं ना म्हणजे समजा जर आम्ही एखाद्या घरी असू किंवा लाईक रूमवरती असू जर समजा आमच्या सिनियर्सचा वगैरे कॉल आला तर म्हणजे जसं बऱ्याच वेळेस आता काही जणांना सिनियर्सला पण सरचा कॉल आला तर लगेच सरचा कॉल आहे काय असेल काय म्हणणार सर काय असं आम्हाला आमच्या सिनियर्सचा जर कॉल आला तर असं व्हायचं स्टार्टिंगच्या फेजमध्ये. तर आम्ही असं विचार करतो सिनियर का कॉल केला. मग आम्ही पिक केल्यावरती मग सिनियरचं नॉर्मल बोलणं असायचं कुठे काय कधी येणार आहे किंवा हे टास्क आहे हे करायचं. तर मग लाईक टास्क असं म्हणजे लाईक टास्क असं आहे की त्यामधून आम्ही काहीतरी इम्प्रूव्ह करू. म्हणजे म्हणतो ना बाकीकडे कसं असतं एक स्पेसिफिक वर्क असतं हे वर्क तुम्ही करा झालं बाकी अदर दुसरीकडे. पण इथं जेव्हापासून आलो तर सगळ्या गोष्टी कशा एक्सप्लोअर करता येईल म्हणजे एका स्पेसिफिक गोष्टीकडे तुम्ही न राहता तुम्हाला सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मल्टीटास्किंग कशा असल्या पाहिजे हे आम्हाला सिनियरकडून शिकण्यात मिळालं. त्यानंतर सिनियरसोबत आम्हाला म्हणजे म्हणतो ना की सरसोबत आमचा जितका कॉन्टॅक्ट नाही आला तितका सिनियरसोबत आला आणि सिनियरनी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. म्हणजे ऑलमोस्ट मी सुपर सिनियर असू किंवा आमचे सगळे सिनियर असू यांच्याशी पर्सनली भरपूर वेळेस बोललेलो आहे आणि त्याच्यातून अशा एक गोष्टी निघून यायच्या की त्यांचा अनुभव की ह्या गोष्टी झाल्या आमच्यासोबत की ह्या गोष्टीत आम्ही शिकलेलो आहे. त्या खूप फनी गोष्टी पण होत्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी पण होत्या आणि म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे तो आम्ही आता सध्या अप्लाय करतो आणि त्याच्यातून कशा गोष्टी म्हणजे इम्प्रूव्ह करता येईल चांगल्या कशा करता येईल यावर अनुभव आहे. त्यानंतर अजून एक अनुभव होता बेस्ट की स्कूल संसदचा अनुभव सिनियरसोबतचा. तो एक बेस्ट अनुभव होता की सिनियरने म्हणताना एक आपल्याला जर योग्य दिशा कोणी जर दाखवली तर आपण चांगलं पुढे जाऊन अजून चांगलं करू शकतो. तर सिनियरने आम्हाला ती एक दिशा दाखवली की स्कूल संसदमध्ये एक मेंटरिंगचा मौका भेटला. तर यावर्षी मागच्या वर्षी सिनियरने आम्हाला मेंटॉर केलंय. यावेळेस आम्ही आमच्या ज्युनियर्स सोबत त्यांनी कशी मेंटरिंग करावं ते हे करतोय. म्हणजे सिनियरकडून अजून एक गोष्ट भेटली की त्यावेळेस त्यांनी आम्हाला लीड करण्याचा पण चान्स दिला आणि आम्ही आमच्या काही इम्प्रूव्हमेंट्स पण आम्हाला सांगितलं. तर आम्ही आता बेस्ट म्हणजे लाईक चांगल्या पद्धतीने लीड करतोय. आता पण असा विषय आला की कोण बोलणार
तर बरेच जण असं म्हणजे टाइम अभावी 2 जण बोलणार होते, 3 जण बोलणार होते, एकच जण सगळ्यांच्या वतीने एक जण कसं बोलणार, म्हणजे ॲज अ लिडरशिप क्वालिटी असतो ना, मी सोडून बाकी माझी टीम कशी वर्क करणार हे आमच्या सिनियर्सनी आम्हाला शिकवलं. दॅट्स ऑल. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही सगळं होतं आता बापरे. कधी आहे डेट काय? 6, 7, 8, 9. ओके, धन्यवाद. तर मला एक एक्सपिरियन्स शेअर करावं वाटतं की आत्ता मी रिसेंटली 3rd इयरमध्ये हिस्ट्री स्टार्ट केलेली. सुषमाताईने यशवाला सांगितलं होतं मला की हिस्ट्री स्टार्ट कर किंवा बाकीचे सब्जेक्ट स्टार्ट कर, पण मी त्यावेळेस ऐकलं नाही. आत्ता कळते की जरा हार्ड जाते करण्यासाठी. त्यावेळेस जर ऐकलं असतं, म्हणजे जसा हर्षवर्धन म्हणला की सिनियरने आम्हाला सांगितलं की हा बाबा असं करू नको, असं कर, तरी पण ते आम्ही ऐकलं नाही आणि ते आता आम्हाला हार्ड जातं करण्यासाठी. तर त्यामुळे मी सांगतो की जे ज्युनियर आहेत त्यांना पण सांगतो की जे आत्ता सांगतोय आम्ही ते अंमलात आणा, कारण आम्ही आणलं नाही पण तुम्ही पण आणायचं नाही असं विषय नाही आहे. तर तुम्ही अनुभवाचे बोल असतात हे, त्यामुळे ते व्यवस्थित घ्या. तर ओके. आणि आता कार्यक्रमाचा एक शेवटचा भाग आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे, तर त्यासाठी मी निराशाला बोलवतो. First, I would like to thank our respected faculty coordinator, Mr. Akhil Joshi sir, for his support, guidance and encouragement. Sir, your presence and mentorship inspire us to achieve greater heights. And I also thank to Professor Dubey sir for his continuous guidance and support. And special thank for being here for the event and for your precious words. I also want to thank our seniors for always supporting and inspiring us. Your presence makes this event special. Lastly, a big thank you to all the CEC members for your hard work and dedication. Thank you. ओके. तर या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानेच आजच्या या कार्यक्रमाची मी सांगता करू इच्छितो. धन्यवाद सर्व अजून आल्याबद्दल. सर थँक्यू सर.